शुभंकरकडनं कळलं आम्हाला, कोल्हापुरातल्या अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही जे काम करताय ते चांगलं आहे, म्हणून प्रोजेक्ट अप्रूव्ह केलाय. काळजी करू नका. धन्यवाद सर. बरं शुभ, आजच्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन कर. ओके सर. जर काही अडचणी आल्या तर स्वतः सॉल्व्ह कर. ओके सर. आज आम्ही कुठेही बाहेर जाणार नाही आहोत. आज घरी पाहुणे येत आहेत, बघण्याचा कार्यक्रम आहे. ओके सर. जे काही असेल ते आपण फोनवरती करूया. बरं आहे. आता तुझ्या लग्नाची तयारी कधी रे शुभू? त्याच्या लग्नाची जबाबदारी आमची आहे. शुभू, जेव्हापासून आमच्या घरात आलायस का नाही तेव्हाच मला कळलं होतं माझ्या स्वप्नातला राजकुमार तूच आहेस. आमच्या घरात भाड्यानं राहायला आलायस खरा, पण माझ्या काळजाचा मालक झालायस बघ. पण काय रे शुभू, मी तुला एवढं हिंडायला लागलोय, पण तुझ्या मनात काय आहे ते काय पण कळत नाही. पण मला माहिती, तुला बघून माझ्या मनात जशी पाखरं उडतात का नाही, तेच तू बी फील करतोस हाय का नाही? शुभू, माझ्या प्यारवाल्या लव्ह स्टोरी मध्ये माझा फायनल हिरो कवा बनणार आहेस तू? माझं मिस्टर भाडेकरू, तुझ्यावर मी किती प्रेम करू. अगं त्या शुभचिंतक भाडे करून अजून भाडं दिलेलं नाही. आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली त्याला? किती वेळा त्यांच्याकडे हात पसरायचं भाड्यासाठी, माझंच पैसे त्यांच्याकडे 100 वेळा मागायला लागतात. मम्मी ना एक नंबरची ड्रामा क्वीन आहे. झाली किरकिर सुरू. पण माझ्या शुभून अजून रेंट दिलं नाही. बिचारा माझं वन मॅन आर्मी, पूर्ण फॅमिलीची जबाबदारी त्याच्यावर आहे. मम्मीला कुठं कळते त्याची बाजू? नुसतं आपल्या पैसा 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 एवढंच दिसतंय. हा, शुभूला आता मीच हेल्प करतो गुपचूप. स्वीटे, अगं ये स्वीटे. आलो. तू मम्मी एवढं कशाला कालवा करायला लागलेस? घराला काय आग बीग लागले काय? वय आगच लागलीये. शुभंकरने अजून पैसे दिलेले नाहीत. अगं मम्मी, अगं कसली भारी दिसायला लागली साडी. असं वाटतंय अख्ख्या कोल्हापुरात का नाही फक्त तुझ्याच साडीचा जलवा आहे. नवीन घेतलीस काय? वय अगं ही साडी, हे साडीचे राहू दे. शुभंकरने अजून भाडं दिलं नाही, त्याचं काय ते बघ. मम्मी अगं देईल की तो पैसे, त्याच्याकडे आले की नाही लगेच दे. पप्पा तुम्ही तरी बोला की. 100%. अगं बेटा, मी तर म्हणतो शुभंकरला 1 नाही 2 महिन्याचं भाडं माफ केलं पाहिजे. हा, काय म्हणालात? भाडं माफ? पप्पा करा की हेल्प शुभूला. आता मला सांगा, तुमच्यासारखा सगळेजण काय चांदीचा चमचा तोंडात ठेवून जन्माला येतो काय? नाही ना. बाळा, चांदीचा चमचाच नव्हे, सोन्याचं ताट जरी तोंडात जन्माला घेऊन आलो का नाही, तरी त्या सोन्याच्या ताटातला मेनू तुझी मम्मी ठरवते ग. आता मला मस्त वाटतंय की शुभंकरला मी 2 करोड रुपये देईन म्हणून. पण ती फक्त मनातल्या मनात ग. पप्पा पप्पा तुम्ही असं का करायलाय? मी लकी चार्म आहे ना तुमची. तर तू तर माझी एकदम लकी चार्म आहे. राहू दे व राहू दे. लकी चाम ना एक दिवस आपल्या रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. ते काही नाही, मी आज कुठल्याही परिस्थितीत ना भाडं घेऊनच राहते. आणि नाही दिलं ना, नाही तर सामान सहित बाहेर काढते की नाही. बघ तू असलं काय पण करणार नाही. नाही, अजिबात नाही. अरे काय चाललंय तुमचं? अख्खं कोल्हापूर हादरायला लागलं तुमच्या आवाजाने. हादरू दे रे. हे बघ, हे घर ना आम्ही घाम गाळून बांधलंय.
मी आज भाडं घेतल्याशिवाय राहतच नाही. हा, भाडं होय. हे बघ, भाडं घे तू, पण काय थोडं प्रेमाने बोल त्यांच्याशी. आपलं आणि त्यांचं रिलेशन खराब नको व्हायला ना. हा रिलेशन खराब नको व्हायला मम्मी. रिलेशन? तुमचं रिलेशन घालत चुलीत. हे बघ, माणसाने कसं बोलायला रोख आणि हिशोबाला चोख हवं, कळलं? बाजूला व्हा. बरोबर आहे तुझं. मम्मी मम्मी, पृथ्वी, मोक्षाला बघायला येणाऱ्या पाहुण्यांबद्दल तुझं काय मत आहे? भैया ते साखर कारखानदार आहेत, अनेक फॅक्टरी आहेत त्यांच्या, त्यामुळे ही सोयरीक आपल्याला मॅच होईल अशीच आहे. पाहुणे येतीलच इतक्याच. मुलगी तयार झाली का आपली? होते ना. विश्वंभर, तू माझ्या लेकीला तुझ्या लेकीसारखंच वाढवलेस रे. तुझे आभार कसे म्हणू कळत नाहीये रे. नंदा का त्यात आभार काय मानायचे? माझं कर्तव्य आहे ते. मला सांग, तूही आपल्या कुटुंबासाठी काही कमी केलंयस का? आलो हा. हा बोला ना. नाही छोटी मला एक मिनिट हा. काय रे? नक्की कुणाला बघायला पाहुणे आलेत? अरे कोणाला बघायला येणार आहेत काय विचारतोय शुभू? मोक्षाला बघायला येणार आहेत. मोक्ष मॅडमच नाही हो. म्हणजे मिस वादळला बघायला पाहुणे येत नाहीत तर ही ब्रेकिंग न्यूज मला मॅडमच द्यायला पाहिजे. थांबा थांबा, ते बघू. ते नाही व तिकडचं दाखवा की. शोभे, अगं ये, अगं ये शोभे. अगं काय चाललंय तुझं? अगं परवाच तर घेतलीस ना भांडी, ह्यो काय पसारा मांडून बसलीस? दादा, हे घ्या शॅम्पल. मागच्या वेळेस दिलेलं सगळं चांगलं होतं. म्हणूनच नवीन आणलंय. हे बघा, हे करवंदाचं एक आहे आणि मिरचीचं एक आहे. आणि ह्यो बघा, ह्यो नंबर बी आणलाय. या नंबर वरती ऑर्डर करायला सांगा. हा, आणि नुसतं सॅम्पल फुकट घेऊ नका म्हणावं. नाही ह्याच्यातलं मोठं आहे काय? अय मोठ्याची, काय 2 दिवसांनी हे तुझं चाललंय ग? अगं घरात पोतं भरून पडलंय, त्याच्यावर ढीगभर जळमट झाली. ते कधी पुसत नाहीस आणि अजून वाढवायच लागलीस तू. पाहिजे तामसने. आता आम्ही उद्या सासरी जाणार, नवा संसार थाटणार. तिकडे नवी कोरी चकचकीत भांडी बी घेणार ना. सासरी जायचा विचार आहे माझ्या बाईचा. जेव्हा जाशील का नाही तेव्हा दुकान लुटून देईन तुला. पण आता ह्याचं पैसे कोण देणार? अगं इजी आहे. ते शुभूने आपल्याला भाड्यासाठी दिलेत ना पैसे, ते भांड्यासाठी वापरू. अरे देवा, त्यावर बी डोळा आहे व्हय तुझा. तुम्ही ते जाऊ दे, तुम्ही दाखवा अजून. ते चाललंय हिचं. वा 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 वा, शुभूची आई भांडी भाड्यानं घेता वाटत. काय चाललंय काय? मम्मी, भांडी कोण भाड्याने घेतोय? मग काय तर, बघ की आपलं भाड्याचे पैसे द्यायला नाही त्यांच्याकडं आणि नवीन नवीन खरेदी करायला. हे कसं परवडतं त्यांना? अगं देतील किती? हो, तुम्ही गप्पा बसायचा काय? हो शुभूची आई, भाडं कुठं आहे? तसं नाही होत आहे. तुम्हाला मी भाडं द्यायला येणारच होते. होय, मुहूर्त घावत नव्हतं वय तुम्हासनी? तसं नाही ताई. हे काय, मी तुमचं भाडं घेऊनच आले. मम्मी, तू कम बसा. मालकानं मालकासारखंच वागायला पाहिजे. मोजून घ्या. शुभूची आई, अहो मोजून काय घ्यायचे त्यात? तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे बघा. आणि बर का, तुम्ही ते परवा लोणचं दिलं होतं ना, लय भारी होतं. स्वीट आहे. हे पैसे मोज आणि आपल्या तिजोरीत नेऊन ठेव. हा, हा. चला. हो हो, चला. पकड. अगं आहे, कशाला द्यायचे होते लगेच पैसे? पुढल्या महिन्यात दिले असते की आपण. कशाला? ऋण काढून सण साजरा करायला? आत्या, हे पैसे घ्या तुम्ही. नग पोरी. आहो, तुम्ही नका मम्मीचं टेन्शन घेऊ. मी बोलायलो नव, घ्या की. आता ती बोलायली आहे तर घे की. आणि पोरगी एवढ्या चांगल्या मनाने सवतावून देते ना पैसे.
तर घे, तिचं मन नको मोडाया. सुनबाई आहे ती आता होणारी आपली. काय बोललात तुम्ही? सुनबाई म्हणूनच तर बोलायला घ्या की, म्हणजे हे पैसे माझ्याच घरात जाणार का नाही, हाय की नाही? घ्या घ्या. तरी बी नका ग. आय नाही तर तिच्या वतीनं आम्ही घेतो. सुनबाई थँक्यू बर का. खर तर थँक्यू मी बोलायला पाहिजे तुम्हासनी. आत्या तेवढं फक्त दिवसातून 2दा मला सुनबाई बोलत जा. जाम भारी वाटतं सुनबाई. मामांजी पाय पडते हा. हो झालं का काय ग शोभे, आपल्या घरातली सून करायला निघाली, एवढी पसंत आहे वय ती? अण्णा ती स्वीट टी नाही, धनाची पेटी आहे. धनाची पेटी बेटी ती नंतर राहू द्या. पर खरं सांगू का, पोरगी मनानं लय गोड आहे बर का. अगं ग्वाड असून काय करती, पर ती पोरगी ही नाही आहे. अगं शुभूच्या पत्रिकेत लिहिलंय खत्याचं लगीन एका राजकुमारीशी होणार आहे. झालं यांचं परत सुरू झालं. अण्णा राजकुमारी आकाशात नाही येणार वय. अगं ती आकाशातून येईल नाही तर रस्त्यावरून धावत येणार आहे, पण येणार हे नक्की आहे. सॉरी बाबा, मी माझ्या मनात आता काय चाललंय हे तुम्हाला नाही सांगू शकत, पण मी काहीही करू त्या पाहुण्यांना घरपर्यंत येण्यापासून रोखणार. मॅम शुभू दादा इथे ना, तुला काहीतरी दाखवायचंय. काय आलं? काय झालं? हे बघ. हे काय बाळ? अरे शुभू दादा, मला श्रावणीताई बोलली की तिला हे लग्न नाही करायचंय, म्हणून ती त्या पाहुण्यांना बाहेरच्या बाहेरच पळवून लावणार आहे, घरापर्यंत येऊनच नाही देणार आहे. मॅडम तुम्ही लय मोठं चूक करताय. लग्न तुमचं नाही तर मोक्षा मॅडमचं ठरतंय आणि तुम्ही तेच मोडायला गेलाय. साहेबांना याबद्दल कळलं तर जाम राडा होणार आहे मॅडम. शुभू दादा काय झालं? काय नाही बाळा. तू यातलं कोणाला सांगू नकोस हा. मी मॅडमसनी परत घेऊन येतो. ओके बाबा, मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. आज काही झालं तरी माझं लग्न मीच थांबवणार. बहुतेक हीच गाडी असेल. आता लॉजिकला सुट्टी, मॅजिकला एंट्री. थांब. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? गाडी काढवली. मला सांगा, तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या घरी मुलगी बघायला जाताय का? हा हो, पण तुम्ही कोण आणि असं का विचारताय? ती मुलगी ना, ती डेंजर झोन आहे. ती तुमच्या मुलासाठी अजिबात योग्य नाहीये. तुम्ही आलात ना तसंच आता युटर्न घ्या आणि घरी निघून जा. कोण आहेस तू आणि त्याच्याबद्दल आम्हाला का सांगतेस? काकू, मी तुमची वेलविशर आहे असं समजा, पण मी हात जोडून सांगते, काही झालं तरी तुमच्या मुलाचं नातं तिच्याशी जोडू नका. तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, स्पष्ट सांगाल? माझा प्रॉब्लेम ना ती मुलगी आहे. अहो, तिच्यामुळे उगाच कोणाचं घर स्पॉइल व्हायला नको ना. इतकी वाईट आहे ती? मी सांगते ना किती वाईट आहे ती. एकतर ती इतकी भांडखोर आहे ना काकू, तिला कोणी लागत नाही भांडण करायला. तिला वाटलं तर आरशाशी पण भांडते ती. आणि कॉलेजला तर फक्त नावापुरती जाते, फक्त अटेंडन्स पुरती. खूप ॲरोगंटपणे, उद्धटपणे, आगाऊपणे आणि आळशीपणा. हो, आळशीपणा तसला ठासून भरलाय ना तिच्यात. सकाळी उठल्यावर तिला ब्रश करायला पण रिमोट लागतो. अहो, ती मुलगी ना अजिबात चांगली नाहीये. ती तुमच्या मुलाच्या आयुष्यात आली ना तर मुलाचं तर सोडा, तुम्हाला पण इन्शुरन्स घ्यायची गरज पडेल. आणि सगळ्यात वाईट गोष्ट तर
कोणती? अहो काय सांगू, ती मुलगी ना दिवस रात्र उन्हाळ मुलांबरोबर फिरत असते. अहो ती मुलगी नाहीये, मेकअप नसलेला हॉरर शो आहे, हॉरर शो. काय? हो काकू, नाही दिसायला तशी बरी आहे, पण फक्त दिसायलाच बरी आहे, पण काम कचऱ्याच्या डब्यासारखी आहेत. कशाला तुमच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावताय उगाच आपली? हो मॅडम चला. शुभ, तू इथे काय करतेस? गप्प मग बोलू. अहो ती मुलगी ना खूप वाईट आहे, खूप आगाऊ आहे, स्वार्थी आहे, वाया गेलेली आहे. लग्न बिग्न लावू नका. कशाला धोंडा गळ्यात बांधताय? बसा लवकर मॅडम, पाहुणे मोक्षा मॅडमसनी बघायला तुम्हासनी नाही. काय? बसा लवकर. काय छान दिसतेस मोक्षा. कोणाची नजर नको लागायला बाई. त्या परी सारखीच आहेच माझी मोक्षा परी. शुभ शकुनाची आहे, तिच्यामुळे घरातली संकट टळतात. बरं का मोक्षा, लाखात नाही करोडोत एक स्थळ आहे असं समज. आणि मुख्य म्हणजे आपल्या शब्दाबाहेर नाहीयेत. मम्मा हे बघ, मी रेडी झाले. ती छान. आय लव्ह यू. लव्ह यू टू. सांगितलेलं लक्षात आहे ना, पाहुण्यांच्या समोर जास्त बोलायचं नाही, जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. हे स्थळ हातातून जाता कामा नये. ओके, गुड गर्ल. आपण ना मोक्षाला हॉलमध्ये घेऊन ये. हो. मॅडम मॅडम मॅडम, जर त्यासनी कळालं मगाशी गाडीसमोर आलेली मुलगी तुम्ही होतासा, तर त्यांच्या लग्नाआधी आपली वरात निघायची. तू उगाच घाबरवू नकोस रे मला शुभू. आणि चेहरा झाकला होता ना मी, मला नाही वाटत ते मला ओळखतील. अहो मॅडम, पण ड्रेस ह्यूज होता ना. तू माठेच करे जरा. आता मला सांग, अख्ख्या कोल्हापुरात ढीगभर मुली असतील अशा ड्रेस घालणाऱ्या, मी काय एकटीच आहे का? तू उगाच मला पॅनिक करू नकोस. बाजूला. मॅडम आता काय जमलं तर मागच्या दारानं जाऊयात. नाही. ठीक आहे ठीक आहे. मारुती राया, एवढा कार्यक्रम नीट होऊ दे रे, नाहीतर साहेब आणि मिस वादळ. मम्मा, पप्पा, पाहुणे आले. आली आडवी. मोक्षा, खूप सुंदर दिसतेस. खरंच खूप गोड. त्यात काय नवीन आहे? माझा ऑरा नेक्स्ट लेवलच आहे. श्रावणी, तू अजून रेडी नाहीयेस? जा पटकन आवरून ये जा. हो, तुम्ही व्हा ना, पुढे उशीर होईल ना, मी येते. नाही कसं आहे ना, जी माणसं यशाच्या शिखरावर असतात ना, त्यांच्यावरच मीडियाची सगळ्यात जास्त नजर असते. भैयासाहेब, तुम्ही यशाच्या शिखरावर असूनही संस्कार आणि परंपरा जपता, हे बघून आम्हाला समाधान वाटलं. बरं, ओळख करून देतो. ही मोक्षा, माझ्या बहिणीची मुलगी. भाची आहे माझी, पण मला मुलीसारखी आहे ती. आणि या तुमच्या होणाऱ्या विहीणबाई आणि माझ्या भगिनी,
नंदा अक्का. नमस्कार. हा ये शुभ. हा शुभांकर, माझा पर्सनल असिस्टंट. माझी सगळी कामं आणि जनसंपर्क कार्यालय हा सांभाळतो. माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा आहे याचा. बाळ मोक्षा, भविष्याचा काय विचार केलाय? मी सध्या MBA करतेय. ते पूर्ण झाल्यानंतर मी स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे आणि मग आपल्या कुटुंबासाठी वेळ देणार. म्हणजे आत्ता माहेरच्यांचं नाव मोठं करते, पुढे जाऊन सासरचं नाव मोठं करणार आहे. खूप मेहनती आणि खूप संस्कारी मुलगी आहे तुमची. पण मग काय झालं? जे काही असेल ते संकोच न बाळगता स्पष्टपणे बोला. हो, आपण आयुष्यभराची नाती जोडतोय. भैयासाहेब, झालं असं की आम्हाला रस्त्यात एक मुलगी भेटली. ती मुलगी तुमच्या मुलीबद्दल खूप वाईट साईड बोलत होती. कोण मुलगी? आणि असं काय म्हणाली ती? ती सांगत होती ती मुलगी ना ती डेंजर झोन आहे. खूप ॲरोगंट पण आहे, उद्धट पण आहे, आगाऊ पण आहे. ती मुलगी नाहीये, मेकअप नसलेला हॉरर शो आहे, हॉरर शो. ती तुमच्या मुलासाठी अजिबात योग्य नाहीये. तुम्ही आलात ना तसंच आता युटर्न घ्या आणि घरी निघून जा. ती मुलगी ना दिवस रात्र उन्हाळ मुलांबरोबर फिरत असते. आहो, परमेश्वरा, कोण असं खोटं बोलत असेल आमच्या हिऱ्यासारख्या मुलीबद्दल? शुभू, हो साहेब. विषय गंभीर आहे, चौकशी कर. हो, बघतो साहेब. सर, आय डोंट थिंक आपण यावर अजून चर्चा करून त्या अनोळखी मुलीला इतका इम्पॉर्टन्स द्यावा. हे बघा, सत्तेत असलेल्या माणसाला बदनाम करण्यासाठी लोक कुठल्या थरावर जाऊ शकतात हे चांगलंच माहिती. त्यामुळे डोंट वरी, अशा फालतू गोष्टींना मी शून्य किंमत देतो. नाही, पण आम्ही हा विषय सिरियसली घ्यायचा नाही असं कसं होईल ना? राजकारणात आम्ही जिंकलो काय हारलो काय फरक नाही पडत, पण आमच्या कुटुंबाच्या विरोधात जर कोणी जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही. सगळी यंत्रणा कामाला लावू आणि त्या मुलीला शोधून काढू. भैयासाहेब, हा विषय आम्ही काढणार नव्हतो, कारण तुमची मुलगी पाहता क्षणी आम्हाला पसंत पडली. हो, पण तुमच्या चिरंजीवांचं काय म्हणणं आहे तेही कळलं पाहिजे. सर, मी माझ्या आईबापांच्या शब्दाबाहेर अजिबात नाहीये. त्यांची पारख कधीच चुकत नाही. त्यांना मोक्षा पसंत आहे. आय थिंक ती माझ्यासाठी परफेक्ट असेल. मला मोक्षाशी लग्न करायला आवडेल सर. चला तर मग तुमच्या मुलीचं पण मत काय आहे ते कळवा आम्हाला. मोक्षा, तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते अगदी मोकळेपणाने सांग. मामा, माझ्यासाठी काय योग्य आहे हे तूच चांगलं ठरवू शकतोस. चला तर मग लग्न ठरलं असं समजून तोंड गोड करूया. हे थांब.
काय झालं? हो, हीच ती मुलगी जिने आम्हाला रस्त्यात अडून मिसगाईड केलं आणि तुमच्या मुलीबद्दल वाईट साईड सांगितलं. अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो ती कोणीतरी दुसरी मुलगी असेल. हो नाही, हो हीच ती. काय ग, सांग ना आता सगळ्यांना, तूच ती मुलगी होतीस ना? हो. माफ करा भैया साहेब, पण तुमच्याच घरातली एक मुलगी मोक्षाबद्दल जर वाईट साईड सांगत असेल तर जरा विषय गंभीर आहे. आम्ही तुम्हाला आमचा निर्णय फोनवरती कळवतो. बस आम्हाला निघावं लागेल. ओ इतका तडकाफडकी, इतका महत्वाचा निर्णय आम्ही नाही घेऊ शकत. तसाही त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मोक्षा चांगली मुलगी आहे याबद्दल काहीच शंका नाहीये, पण तुमच्या घराची ही परिस्थिती बघता आम्हाला जरा परत एकदा विचार करावा लागेल. आय एम सॉरी. आई बाबा चला येतो. नाही नाही, माझा गैरसमज झाला होता. प्लीज तुम्ही जाऊ नका. माझं खरंच चुकलं. एकदा माझं ऐकून तरी घ्या प्लीज. बाबा सॉरी, मी हे सगळं शुभ श्रावणी